नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में मराठी सिनेमा की भव्य प्रस्तुति। अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहरा का आयोजन संपन्न। अंबरनाथ में आज के दिन दोपहर 1 बजे सुनील चौधरी के फार्म हाउस लोक नगरी अंबरनाथ पूर्व में अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहरा के आयोजन की जानकारी देने हेतु एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। इस अवसर पर आयोजकों ने महोत्सव से संबंधित सभी महत्वपूर्ण जानकारी साझा की। इस महोत्सव का आयोजन अंबर भरारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडल और डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन के संयुक्त प्रयास से किया गया। आयोजन में मराठी सिनेमा से जुड़े कई प्रतिष्ठित कलाकारों को उनके उत्कृष्ट योगदान के लिए सम्मानित किया गया। महोत्सव में 50 से अधिक मराठी फिल्मों का प्रदर्शन किया गया और 30 से अधिक कलाकारों को विभिन्न पुरस्कारों से नवाजा गया। आयोजन के मुख्य आयोजक सुनील चौधरी और निखिल चौधरी ने बताया कि इस महोत्सव का उद्देश्य मराठी चित्रपट सृष्टि के कलाकारों का सम्मान करना और नवोदित कलाकारों को एक मंच प्रदान करना है। महोत्सव में ठाट कड़ा, समायरा, पिकासो, अनुभूति, आई एम सॉरी, येरे येरे पावसा, भीम किट, शेर शिवराज है, गड़द अंधार जैसी फिल्मों को विभिन्न श्रेणियों में नामांकित किया गया था। पुरस्कार वितरण समारोह में वरिष्ठ अभिनेता जयंत सावरकर को जीवन गौरव पुरस्कार, निर्देशक कुमार सोहोनी को कारकिर्द सम्मान पुरस्कार, संगीतकार श्रीधर फड़के को कारकिर्द गौरव पुरस्कार, नंद कुमार पाटिल को सीने पत्रकारिता गौरव पुरस्कार और प्रिया लक्ष्मीकांत बेड़ी को कुटुंब योगदान पुरस्कार से सम्मानित किया गया। इस भव्य आयोजन में मराठी सिनेमा के कई प्रतिष्ठित कलाकारों और दर्शकों ने भाग लिया, जिससे अंबरनाथ शहर में सांस्कृतिक उत्सव का माहौल बना। महोत्सव का श्रेय अंबर भरारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडल, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रोटरी, AMFF और मराठी फिल्म इंडस्ट्री से जुड़ी सभी घटकों को जाता है। आयोजन की सफलता में निखिल चौधरी और सुनील चौधरी की मेहनत की विशेष सराहना की गई। यह महोत्सव न केवल मराठी सिनेमा को बढ़ावा देने का प्रयास था, बल्कि स्थानीय कलाकारों को एक बेहतर मंच प्रदान करने का एक सफल प्रयास भी साबित हुआ। अंबरनाथ शहर में पहली बार इस तरह के भव्य चित्रपट महोत्सव का आयोजन हुआ, जिससे शहर की सांस्कृतिक छवि और अधिक सशक्त हुई। गेल्या 9 वर्षापासून हा चित्रपट महोत्सव आयोजित होतोय। यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे सर्वजण निस्वार्थपणे काम करतात आणि एक अंबर भरारी नावाची संस्था गेल्या 14 वर्षापूर्वी आम्ही स्थापन केली। पत्रकार समिती इथे अनेक सदस्य आहेत, कमरबाई, विष्णुबाई, खाडेजी आहेत, आपला महेश मोरे ते संस्थापक सदस्य तेव्हाचे, लॉरेन्सचे आहेत, आपले आहेत, जे मला वाटतं पंकज पाटील आहेत, त्याचबरोबर नारायण जिकम साहित्यिक आहेत, मोठे कवी, आणि संकेत जाधव लेखक आहेत, आणि सगळ्यात महत्वाचे डॉक्टर गणेश राठोड, आपला जगदीश सुभेदार, जगदीश हडप, डॉक्टर राहुल चौधरी, हे सुद्धा एक, आणि रमेश कोळी ते कलाकार आहेत, ते उच्च स्तरावर बोलतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंबरनाथचं नाव मोठं होण्याकरता ही सगळी मंडळी झटते। निस्वार्थपणे स्वतःचे खिशातले पैसे खर्च करून तर आम्ही इथे पुढे कोणाकडे जाऊन पावती पाडत नाही, प्रवेशिका घेत नाही, तर आम्ही कोणाकडून कॅन्टीनचे पैसे घेत नाही। आम्ही विनामूल्य हा कार्यक्रम नागरिकांसाठी परवणे असते। सगळ्यात पूर्वी आम्ही जेव्हा सुरू केला त्यावेळेला हे जे चित्रपट कलाकार हे अंबरनाथमध्ये यायला काकू करायची की कुठे अंबरनाथ हा प्रश्न असायचा। जेव्हा महेंद्र पाटीलनी सांगितलं की आम्ही फिल्म फेस्टिवल घेतोय अंबरनाथला, तेव्हा अंबरनाथ कुठे, अंबरनाथ खूप लांब आहे, अंबरनाथ गाव आहे, लांब आहे, आम्ही कशी येणार, गाडीची सोय करू, मग आम्हाला मानधन काय आम्हाला, तर तेव्हा मानधनाची मागणी करायची, पैशाची मागणी करायची। आम्ही फेस्टिवलला येतो, पण यांनी ठरवलं महेंद्रनी जे ज्यांना पुरस्कार मिळाले ते आले तर आले, नाही आले त्यांना पुरस्कार आपण पाठवून देऊ, पण कुणालाही पैसे द्यायचे नाही, आधीपासून ठरवलं। नंतर 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर आम्हाला विचारणा व्हायला लागली की तुमच्या कार्यक्रमात आम्ही येतो,
त्याच्या 5-6 वर्षानंतर अजून मागणी व्हायला लागली, आम्ही फक्त पैसे देतो पण आम्हाला बोलवा. त्यामुळे असा हा बदल होत गेला. याचं सर्व श्रेय आपल्या पूर्ण या आयोजन समितीला आहे, पत्रकारांना आहे, जे आपले चांगले सगळ्यांना. आणि अंबरनाथ शहर आहे, खरं तर अंबरनाथ शहरामध्ये पहिले संयुक्त महाराष्ट्र असताना अंबरनाथचे पहिले मुख्यमंत्री होते 1927 बरोबर, बाळासाहेब खेर हे अंबरनाथचे. बाळ कोळीकर आपल्या अंबरनाथचे थोर साहित्यिक आहेत. मनोज शिखंडे थोर नाटककार आहेत. त्याचबरोबर विशाखा सुभेदार सुप्रसिद्ध अशी आपली अभिनेत्री आहे. हिरावती आहे. अजून मला वाटतं अनेक नाव घेण्यासाठी रमेश कोळी आज पुढं आपल्या भारतभरामध्ये सुप्रसिद्ध आहे. महेश सुभेदार आहे. कीर्ती कुलकर्णी आहे. कुशल बद्रिके आहे. अनेक नाव घेतात, पण यांनी आपल्या शहराचं नाव मान उंचवण्याकरता त्यांचं योगदान आहे. आणि हा जो कार्यक्रम 20 एप्रिलला आपल्या सूर्योदय हॉलच्या मागे एक मैदान आहे, आपलं सूर्योदय मैदान, तिथे कार्यक्रम होतोय. यावेळेला अनेक मोठे 20 तारखेला आहे, संध्याकाळी 6 वाजता. गेले 8 वर्ष आपण आम्हाला सहकार्य करताय, चांगल्या चांगल्या बातम्या देत आहे. आणि एवढंच नाही, तुमच्यामुळे आमची प्रसिद्धी पण वाढलेली आहे. चांगले चांगले लोक आमच्याकडे यायला तयार झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट महामंडळ हे आपल्या बरोबर आहे. फार मोठी गोष्ट आहे, कारण आपलं कुठेतरी कोकणात असं होत नाही. आपलं चित्रपट महामंडळ आपल्या बरोबर असल्यामुळे आपल्या चित्रपट महोत्सवाला एक वजन आहे. आणि जी सगळी संकल्पना आहे मांडली आपल्याला माहिती ते, त्यांच्याबरोबर ते डायरेक्टर महेंद्र पाटील, डॉक्टर जगदीश आहे, सगळी जुनी माणसं आपली, महेश सुभेदार, निखिल आहे इथे. या सगळ्यामुळे तुम्हाला एक प्रकारची शोभा येते. आणि आमची जी इच्छा आहे, निशा आहे की आपण जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त लोक आपल्याकडे येतील. कारण चित्रपट कलाकार आपल्या दाराशी येत आहेत, चांगले चांगले चित्रपट कलाकार दाराशी येत आहेत. आणि त्याच्यामुळे चांगलं आपलं कार्यक्रम आणि आपल्याचं नाव होतं सांस्कृतिक याच्यामध्ये की मराठी चित्रपट महोत्सव आपल्याकडे होत आहे, पण फार मोठी होत आहे. आपल्या सगळ्यांना सहकार्याची विनंती करतो. आणि त्याचबरोबर अखिल भारतीय चित्रपट मंडळ श्रीकांत शिंदे साहेब यांचं फाउंडेशन, श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आणि विविध रोटरी, रोटरॅक, इनरवीड, त्याचबरोबर इतर काही मंडळ असतील, सेवक मंडळ झालं, रुटीन मंडळ झालं, हे सर्वांचा समावेश करून आपण हे 8 वर्ष आतापर्यंत खूप चांगल्या रीतीने आपण पार पाडलेले आहेत. आणि मला वाटतं यावर्षी भूतोन भविष्य एकदम भव्य प्रकारचं इथे तुम्हाला चित्रपट महोत्सव बघायला भेटेल अशी आम्ही गवाही देतो. आणि युवकांना माझी अपील आहे की सर्व युवकांनी याच्यामध्ये समावेश घ्यायचं, कारण की असे कार्यक्रम अंबरनाथमध्ये मला वाटत नाही कधी होत असतात. हे आपल्या अंबरनाथसाठी खूप मोठी देण आहे की असे सगळी लोक, सगळी मंडळी इथे जमते आणि स्वखर्चाने आणि स्वतःच्या एनर्जी, स्वतःच्या ताकद लावून आम्ही हा कार्यक्रम करत असतो. सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी त्या 20 एप्रिलला तिथे यायचंय आणि 6 वाजेपासून हा कार्यक्रम सुरू होणार. पण दत्तजी जो उल्लेख केला एक कलाकार म्हणून मी बोलावं. फेस्टिवल झाल्याचा सर्वात मोठा फायदा आज अंबरनाथकरांना असा झालाय, मनोरंजन होतंय, नाव होतंय, सांस्कृतिक वारसा आपण जपतोय. पण त्यातल्या एका चित्रपटाचं 80% शूटिंग हे अंबरनाथमध्ये झालेलं आहे. म्हणजे हा महोत्सवाचा एक सक्सेस म्हणायला लागेल. आणि त्यामुळे जवळ 8 ते 10 अंबरनाथचे कलाकार त्यात काम करत आहेत. आणि दुसरा चित्रपट अष्टपदीचं 20% जास्त शूटिंग अंबरनाथमध्ये झालेलं आहे. म्हणजे आपण नुसता सांस्कृतिक वारसा जपत नाहीये, तर त्याचं रूपांतर अंबरनाथमधून काही कलाकारांना अजून प्रोत्साहन मिळतंय, वाव मिळतोय. आणि ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. सांस्कृतिक वारसा जपता जपता आपल्याला अंबरनाथमध्ये काही कलाकार मोठ्या स्क्रीनवर पण आपण दिसणार आहे. टीव्हीवर तर होते, चित्रपटात पण होते, ते मोजके होते. पण आता या 2 चित्रपटामध्ये 8 ते 10 कलाकार आपण स्क्रीनवर बघणार आहोत, थिएटरमध्ये बघणार आहोत. तर हाही एक अंबरनाथ चित्रपट महोत्सवाचा सक्सेस आहे. आणि याचंही श्रेय सुनीलजी आणि या सगळ्या आयोजन टीमलाच जातं. असे एक कलाकार म्हणून मी इथं माझं मत व्यक्त करतो. धन्यवाद. माझं एक 9 वर्षापूर्वी अंबरनाथमध्ये स्थापना झाली तेव्हा सुनीलजींनी सांगितलं की अंबरनाथमध्ये आपल्याला चित्रपटाशी रिलेटेड सांस्कृतिक कार्यक्रम काय करता येईल. तर तेव्हा मी 2-3 तास त्याच्याकडे घेऊन गेलो. त्यांना चित्रपट महोत्सव ही संकल्पना आवडली आणि ती त्यांनी तात्काळ 5 ऑक्टोबरला होकार दिला की आपण करूया. आणि पहिला महोत्सव आपला 22 दिवसात झाला होता. म्हणजे सर्वात अनुभव नसताना आपण सुरुवात केली आणि 22व्या दिवशी पुरस्कार सोहळा होता. आजही अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल हा भारतात नगरपालिका क्षेत्रात होणारा एकमेव फेस्टिवल आहे.
त्यानंतर आपल्याकडे जे येणारे चित्रपट आहे किंवा जे पुरस्कारांच्या आपण कॅटेगरीज ठेवल्या आहेत, बऱ्याच महोत्सवामध्ये फक्त कलाकार आणि संगीतकार गायक याच्या पलीकडे अवॉर्ड नसतात, फक्त 24 किंवा 23 पुरस्कार असतात. अंबरनाथ महोत्सवात 55 पुरस्कार असतात. त्याच्यात आपण टेक्निकल तंत्रज्ञ लोक त्यांचा गौरव करतो. आजवर स्पॉट बॉयला जो या चित्रपटाचा महत्वाचा भाग असतो त्यांना कधीच कोणी पुरस्कार दिला नाही. स्पॉट बॉयला जीवन गौरव देणारा एकमेव मराठी चित्रपट महोत्सव आहे आपला. त्यानंतर काही तंत्रज्ञ आहेत की जे 80च्या पलीकडे जातात, त्यांच्याकडे दुर्लक्षित राहते, त्यांना कामाची गरज असते किंवा त्यांनी केवढं काम केलं माहीत नसतं, म्हणून आपण एक तंत्रज्ञ गौरव पुरस्कार केला, जो आपण गेली 4-5 वर्ष झाली सुरू केला. ज्यात आपण मनोहर आचरेकर यांनी 400 पेक्षा जास्त पिक्चर दिग्दर्शित 8 डायरेक्टर म्हणून केले, त्यांना आपण तो पुरस्कार दिला. त्यानंतर ते आताच्या दिग्दर्शकांना समजले, पुन्हा त्यांच्याकडे कामावी लागली. त्यानंतर VN मयेकर ज्यांनी 500 पेक्षा जास्त मराठी हिंदी चित्रपट एडिट केले, आपण त्यांना दिला होता. यावर्षी आपण ज्येष्ठ संकलक विजय कोचीकर यांना देतोय, त्यांनी पण 300 पेक्षा जास्त चित्रपट एडिट केलेले आहेत, त्यांना आपण तो तंत्रज्ञ गौरव पुरस्कार. आपल्या पुरस्कारांची कॅटेगरी वेगळी आहे. आणि आजवर आपल्याकडे जीवन गौरव पुरस्कार हा अशा व्यक्तींना दिलाय की ज्यांचा फारसा कोणी इंडस्ट्रीत विचार नाही केला, त्यांना त्यांच्या आयुष्यातला पहिला जीवन गौरव आपल्याकडे मिळाला. जसं रवी पटवर्धन, विजय चव्हाण, किशोर नार्लस्कर, ज्योती चांदेकर यांना जे चित्रपटासाठी जे जीवन गौरव पुरस्कार आहे फक्त अंबरनाथला पहिल्यांदा मिळाले, नंतर मग त्यांची दखल इतर पुरस्कार सोहळ्यांनी घेतली. अशा अनेक वैशिष्ट्य सकट आपला 9 वर्ष झाले कार्यक्रम आपण करतोय आणि लवकरच ही परंपरा अशीच अखंडित चालू राहील. आणि सर्व पत्रकारांचं या महोत्सवाचं अजून एक वैशिष्ट्य की प्रत्येक फिल्म फेस्टिवलला एक PRO, हा एकमेव मराठी चित्र महोत्सव ज्याला PRO नाही तरी आपल्या सगळ्या बातम्या सगळ्या पेपरला, ते सगळं तुमच्या पत्रकारांचा सपोर्ट आहे, तसाच आमच्या पाठीशी राहावा. अंबरनाथकरांसाठी परवडी. अंबरनाथ एक सांस्कृतिक आणि कलाकारांचं शहर आहे आणि हे कलाकारांचं शहर आणि सांस्कृतिकपणा टिकवून ठेवणे त्यासाठी सुनील चौधरी साहेब गेल्या 10 वर्षापासून सातत्याने कार्यक्रम करत गेले. त्यात सगळ्यांची अंबरनाथकरांची आपण सगळे पत्रकारांची त्यांना साथ असल्याशिवाय हे एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि आता हे 9वं वर्ष आहे. आपण कलाकार आपल्या या ठिकाणी तयार झाले, त्याचं सगळं श्रेय मी आपल्या या चित्रपट महोत्सवाचे डायरेक्टर आहेत महेंद्रजी पाटील यांना देईल. त्या माणसाचं मी बघतो आता गेल्या 15 दिवसापासून त्याच्या सोबत आहे. एका फोनवर माणसं तिकडून त्या कलाकार हे सगळे फोन करतात. खरंच म्हणजे अंबरनाथकरांसाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण खरं तर लोकल जे आपले कलाकार आहेत अंबरनाथचे, त्यात इन्क्लुडिंग महेंद्र पाटील असतील, मराठी चित्रपट विशाखा सुभेदार जे असतील, आणि ते खूप कलाकार आहेत की त्यांचं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये योगदान पण आहे आणि ते अंबरनाथचं नाव चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात अजरामर करत आहेत. आपण बघतो डॉक्टर श्रीकांत शिंदे दरवर्षी आपल्याकडे आर्ट फेस्टिवल घेतात, त्याच्या खालोखाल हा जो मराठी चित्रपट महोत्सव घेतोय. या दोन्ही इव्हेंट्समुळे आपलं अंबरनाथचं नाव हे महाराष्ट्रभर, भारताभर, जगाबरोबर आपण आहोत असं मला वाटतं. आणि हा खरंच अभिमानास्पद इव्हेंट आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. आपण सगळे आलात, दत्ताभाऊने मगाशी सांगितले की आपण सगळ्यांनी याला चांगली प्रसिद्धी द्यावी आणि तीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन. धन्यवाद. पुढे अंबर बराडे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून तर याबाबत तुम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सांगा? अंबरनाथमध्ये सातत्याने 9 वर्ष हा महोत्सव साजरा होतोय. चित्रपट महोत्सव दिग्दर्शक आमचे महेंद्र पाटील, दत्ता घावट, डॉक्टर गणेश राठोड, डॉक्टर राहुल चौधरी, अनेक निखिल चौधरी, त्याचबरोबर अनेक या संस्थेचे प्रमुख आहेत. संस्थापक सदस्य पत्रकार समन्वय समिती कबरकाजी, पंकज पाटील हे पण याचे समितीचे सदस्य. सर्वांच्या सहकार्याने विनामूल्य आणि नागरिकांना मोफत असा हा महोत्सव आयोजित केला जातो. यामध्ये नामवंत दिग्दर्शक, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री आणि सर्वच प्रकारचे यामध्ये लोक सहभाग घेतात. एकंदरीत ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्याकडून किती जणांचं नामांकन करण्यात आलेलं आहे आणि याच्याची स्वरूपरेषा काय आहे? आपल्याकडे यावर्षी कमीत कमी 50 चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं
आणि 50 चित्रपटातनं आपण 55 पुरस्कार देतो आणि 525 कलाकार नॉमिनेटेड आहेत आपल्याकडे, कलाकार आणि तंत्रज्ञ एकूण 525 जणांना नामांकन आपण जाहीर केलेलं आहे. यावर्षी आपण 9वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव करतो. याची सुरुवात आपण केली होती 2 नोव्हेंबर 2015 रोजी आणि आता 10वं वर्ष आहे, पण एक कोरोनाचं वर्ष गेल्यामुळे आपला हा 9वा चित्रपट महोत्सव आहे. यात एकूण 50 चित्रपटांनी सहभाग घेतला होता आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञ अशा म्हणून 525 नामांकन आपल्याकडे आहेत आणि यातनं एकूण आपण 57 पुरस्कार देणार आहोत. त्यात प्रामुख्याने धर्मवीर 2, महाराष्ट्र शाहीर, सत्यशोधक आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर, राव रंभा असे मोठे सिनेमे आहेत आणि यावेळेला 5 बायोपिक आलेले आहेत आपल्याकडे, चरित्रपट आलेले आहेत ज्याच्यात रघुवीर आहे, धर्मवीर आहे, कर्मवीर, भाऊसाहेब पाटलांवर एक बायोपिक आहे, जरांगेरवर एक, असे वेगवेगळ्या प्रकारचे बायोपिक, आर्ट फिल्म्स असं सर्व आणि कमर्शियल सिनेमे पण असं 50 खूप चांगले अति उत्कृष्ट चित्रपट 2024 सालातले आपल्याकडे आलेले आहेत. त्यातनं खूप चांगले चांगले कलाकार अंकुश चौधरी, संदीप कुलकर्णी, मनोज जोशी, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, स्मिता गोंदकर, प्रार्थना बेरे, स्वप्नील जोशी अनेक दिग्गज कलाकारांना नामांकन आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.